हाय एव्हरीवन, मी आहे प्रगती आणि ही आहे माझी हाऊस वाईफ टू इन्फ्लुएन्सर जर्नी. आजचा दिवस साधा होता. एक नवीन सोफा, थोडंसं स्किन केअर आणि छोट्या मोठ्या गोष्टी. तुम्हाला अशी ब्लॉग बघायला आवडतील का? मला नक्कीच कमेंट करून सांगा. तुमची चॉईस काय? नवीन गोष्टी विकत घेणे की स्किन केअर करणे? मला नक्कीच सांगा. आज एक इन्स्टावरती रील बघितली होती. सो ती मला एवढी आवडली की मी ती सिरीजच शोधून काढली आणि आता ती मी बघायला चालू करते. तुम्ही असंच करता का? सध्या ट्रॅव्हलिंग हे ते छोट्या मोठ्या कामांमध्ये स्किन केअरमध्ये दुर्लक्ष होतं. तसं विचार केला आज की आपण थोडंसं स्किन केअर करून घेऊया. सो घरीच फेशियल करायचं विचार केला. फेशियल होईपर्यंत थोड्याशा गप्पा मारूया. आता तुम्ही तर बोलणार नाही तर मीच बोलते. तुम्ही ऐका आणि आवडलं तर लाईक करा. सो स्टीम घेता घेता पण ते येतच नव्हतं म्हणून हा असं रुमालवाला जुगाड, कारण उठून चादर घ्यायची कंटाळा वाटत होतं म्हणून. मला दुसऱ्यांचे ब्लॅक हेड्स काढायला सांगा, मला खूप मजा येते, पण स्वतःचा करताना फार दुखतं ते. आजचा दिवस असा खूप बोरिंग आणि शांत होता. सो मी तर प्रिफर करते अशा टायमाला झोपून जाणं. आता ह्याच्याने काही लोक मला आळशीही बोलतील, पण हो, मी आहे थोडीशी आळशी. तुम्हाला कंटाळा आला की तुम्ही काय करता? म्हणजे तुम्ही मला आयडिया द्या, नेक्स्ट टाईम मी पण ट्राय करेन. आता हा स्टोन आहे, ह्याला काय बोलतात मला माहिती नाही, पण जर तुम्ही बिगिनर असाल तर हाताने मसाज करायला जमत नसेल तर तुम्ही हे वापरा. ह्याच्याने ही स्किन टाईटनिंग खूप छान होते, पण तुम्हाला ते रेग्युलरली करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतील. कधी कधी लोकांना रिझल्ट लगेच हवं असतं, पण असं नसतं. रिझल्ट यायला खूप टाईम लागतं. तुम्ही ते कंटिन्यू करत असाल तरच ते होतं. व्लॉग्सचं पण असंच आहे. मी इतक्या टायमापासून व्लॉग बनवते. कधी कधी मला असं होतं की अरे व्ह्यूज जात नाही, असं होत नाही, तसं होत नाही, पण टाईम द्यावा लागेल. आणि हेच रोज विचार करून मी रोज व्हिडिओ अपलोड करते. रोज मोटिवेट व्हावं लागतं की आपल्याला हे करायचंच आहे, कारण आपल्याला हे आवडतं आहे. आणि तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोचत असतील तर प्लीज एकदा बघा, फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमच्याशी गप्पा मारता मारता माझं फेशियलही कंप्लीट झालं आहे. हे शेवटचं म्हणजे फेस पॅक काढल्यानंतर स्किन अशीच ठेवू नका, त्याला मॉइश्चरने हायड्रेट करा. हे खूप गरजेचं असतं. ते का कधीतरी नक्कीच सांगेन. सो आजसाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.